श्री मृगेंद्र मठ अंबागेट येथे 1008 श्री एकोराम आद्य व जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2025 निमित्त भव्य राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन 108 श्री सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य वीर शैवाचार्य वेदांताचार्य श्री क्षेत्र मन्मथ धाम संस्थान अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, माजी महापौर विलास इंगोले, बसवेश्वर समितीचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे, सुप्रसिद्ध दुर्वाकूर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सतीश डहाके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदडे, बसवेश्वर समितीचे सचिव संजय अप्पा मुंजाळे, कार्याध्यक्ष पराग गंथडे, कोषाध्यक्ष विलासप्पा काळे, उपाध्यक्ष किशोर कुहेकर उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त समाजातील काही गणमान्य कलाकारांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील आपले उच्च शिखर गाठणारे समाजातील भूषण प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी यांच्या चित्रकलेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पासून पंतप्रधान व राष्ट्रपतीचे हुबेहूब चित्र काढणारे यांचा समाजरत्न म्हणून सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांना श्री सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य वीर शैवाचार्य यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच कल्पवृक्ष आर्ट गॅलरी वाल्हेर यांचे संचालक प्रमोद जोशी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. आर्ट गॅलरी आणि श्री आर्ट कलावर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित मेमरी आणि पोर्ट्रेटचा एक स्पर्धा आणि प्रदर्शनी तिथे भरलेली आहे. खूप छान सरांनी हा वर्ग सजवला आहे. तसेच ही प्रदर्शनी पण सगळ्यांनी पाहायला यायला हवी. खूप छान प्रदर्शनी आहे. आमच्या चित्रजागृती कला वर्गाच्या विद्यार्थ्यांनी पण यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस पण दिलेलं आहे सरांनी. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि सरांचे. हा सन्मान करताना सदानंद आप्पा कुन्हे, रमेश आप्पा मेंडसे, संजय आप्पा गव्हाणे, शैलेश आप्पा मिसे, राजाभाऊ हेरे, रमेश आप्पा जुननकर, मोरेश्वर आप्पा आजने, संजय आप्पा संगेकर, विजय आप्पा कुन्हे, गजानन आप्पा आजने, सुभाष आप्पा पत्रे, कल्याणकर, राणी हेरे, श्रीकांत बालटे, अजय आप्पा कल्याणकर, वैभव गव्हाणे, उदय चाकोते, पंकज क्षीरसागर, विवेक गाढवे यांच्यासह शेकडो अमरावतीकर वीरशैव लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वांनी बसवेश्वर महाराजांवरील काढलेली चित्रे बघून श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीच्या विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. मध्य प्रदेश येथील सुप्रसिद्ध चित्रकार स्वर्गीय वासंती जोशी यांच्या स्मरणार्थ कल्पवृक्ष आर्ट गॅलरी ग्वाल्हेर तर्फे विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी चित्रजागृती कला वर्गाचे विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला होता. त्यांच्या संचालिका पूजा डहाके यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मी ग्वाल्हेर प्रमोद कुमार जोशी. माझी ग्वाल्हेरला संस्था कल्पवृक्ष आर्ट गॅलरी त्या नावाने आहे. माझी बायको एक फार मोठी इंडियातली आर्टिस्ट होती. तिच्या नावाने मी हे छोटस कल्पवृक्ष लावलेलं आहे. आज मला इथे अमरावतीला येऊन 3 दिवस झाले. अमरावतीचे लोक किती प्रेमळ, किती आत्मीय आहे हे पाहून मला इतका आनंद झालेला आहे की मी दरवर्षी येण्याचा विचार करत आहे. याच्याकरता सुरुवातीला मला जे आहे इथे आणलं कोणी, तर हे फार महत्वाचा मुद्दा आहे. इथे मला आणणारे श्री आर्ट कला वर्ग आणि कला निर्मितीचे संस्थापक शारंग नागठाणे यांनी नुसतं माझ्याशी एकदा फोनवरती गोष्टी केल्या होत्या. त्या फोनवरती गोष्टी केल्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला तुम्ही आपलं काम पाठवा. मग त्यांनी मला आपलं काम पाठवलं. ते काम पाहून मला खूप आनंद झाला. कारण हे शारंग नागठाणे जे आहे हे अगदी लहान म्हणजे बारक्या मुलांपासून ते मोठ्या मुलांकरता जे काम करतात आहे ते फारच द्विगुणित आहे असं म्हणजे माझं मत आहे.
आणि यांच्याकडे जे शिकणारे पोरं आहेत ते उद्या भारतामध्ये तर सोडा, विदेशामध्ये पर्यंत यांची पाऊल वाट चालावी हीच माझ्याकडनं यांना सदिच्छा आहे. आज अमरावतीला येऊन इकडच्या लोकांनी माझा सत्कार पण केला. बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या दिवशी इथे माझा सत्कार पण केला. तिथे आपले अमरावतीचे आमदार पण आले होते, कोल्हे सर होते, आणखी लोक होते ज्यांना मी म्हणजे चेहऱ्याने ओळखतो, नावाने ओळखत नाही आहे. पण तरी या सगळ्या लोकांचा जो प्रेमळ सहवास मला लाभला तो खरंच अद्वितीय आहे हे मात्र मी म्हणेन. आणि मला पुन्हा पुन्हा अमरावतीवाल्यांनी वर्षातून एकदा तरी मला माझी आठवण काढावी. मी प्रत्येक वेळेला तयार आहे. हे माझं एक छोटीशी आपल्या अमरावतीच्या लोकांकडनं मला अपेक्षा आहे आणि हीच माझी इच्छा आहे. जय महाराष्ट्र, जय मध्य प्रदेश. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.